हॅलो, कसे आहात? तुम्हाला वडापाव खायला आवडतो का? गरम, झणझणीत, चटकदार, अगदी बाहेर गाड्यावरती मिळतो तसा. चला तर मग आज पाहूयात त्याचीच रेसिपी. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य प्रथम पाहूया. मी इथे एक 6 ते 7 बटाटे उकडून थंड करून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्याचे तुकडे केलेले. आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे मिरच्या, पुदिन्याची फ्रेश पानं, कोथिंबीर, आलं लसूण आहे इथे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप, कढीपत्ता आणि मीठ. सो प्रथमतः हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. वड्यांचं आवरण बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे, हिंग, थोडीशी हळद, मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि हा आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे आपले वडे छान खुसखुशीत खरपूस असे होतील, जसे बाहेर गाड्यावरती मिळतात तसे. इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे. आपलं तांदळाचं पीठ आहे हे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी मिक्स करून घेते. एका बाउलमध्ये काढून घेऊया. चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. थोडीशी हळद, अर्धा टीस्पून. त्याच्यानंतर हिंगामुळे या आवरणाला एक छान वेगळी चव येते. सो हिंग टाकायला विसरू नका. त्याच्यानंतर हा चिमूटभर खाण्याचा सोडा आणि ही तांदळाची पिठी साधारणतः 2 ते 3 टीस्पून मी एवढ्या पिठासाठी घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस प्रथमतः मिक्स करून घेऊयात. हे चांगले कालवून आता आपण पाणी टाकून त्याचा एकजीव करून घेऊयात. पाणी टाकताना एकदम थोड्या प्रमाणात टाकायचं आहे, ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणाच्या गाठी किंवा गठोळ्या होणार नाहीत. तुम्ही पाहू शकता. तुम्ही हाताने करण्यास कम्फर्टेबल असाल तर हाताने पण हे मिश्रण अगदी छान एकजीव होतं. पाहू शकता. अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. डव जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, नाहीतर आपले वड्यांना आवरण चिकटणार नाही व्यवस्थित. आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला मिक्स केल्यानंतर एकदा कन्सिस्टन्सी दाखवते पिठाची कशी असावी. इथे तुम्ही पाहू शकता. पाण्याचं प्रमाण तुमच्या बेसन पिठावरती पण अवलंबून असतं. काहीचं घरचं पीठ असतं बेसनाचं, काही रेडीमेड पीठ असतं. त्या अकॉर्डिंगली पाण्याचं प्रमाणही कमी जास्त होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाण दाखवत नाही आहे पाण्याचं, तर डोची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवेल. आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने डो हातातून आपल्या मिसळतो. सो ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता हे पीठ एक 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे ते सेट होईल. आता आपण वड्यासाठी लागणारं बटाट्याच्या भाजीचं सारण तयार करून घेऊयात. इथे मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत हाताने. बटाटे थंड झाल्याशिवाय कुस्करायचे नाहीत, नाहीतर जर का गरम बटाट्यामध्ये आपण हेच सारण फोडणीचं टाकलं तर त्याच्यानंतर बटाट्याची ती भाजी ओलसर होऊ शकते. त्याच्यामुळे वडे तळताना आपल्याला पुन्हा त्रास होऊ शकतो. सो थंड करून मगच स्मॅश करून घ्यायचे. ठीक आहे. आता आपण हे मगाशी वाटून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये. मी इथे गॅस पेटवलेला आहे. 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल इथे आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, तुम्ही बघू शकता, कारण त्याच्याने वडे तेलकट व्हायची शक्यता असते. आता ह्यामध्ये आपण फोडणी देऊया. मोहरी, जिरं छान तडतडल्यानंतर हा बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊया.
छान परतून घ्यायचं आपल्याला. यामध्ये हिंग टाकायचं चवीनुसार आणि मीठ आपण मगाशी वाटणातही टाकलं होतं. त्यानंतर आपण जे बेसनचं पीठ भिजवलं त्यातही मीठ आहे, तो त्या हिशोबाने आपण मिठाचं प्रमाण जरा बेतानेच टाकावं. आता तुम्ही पाहू शकता इथे छान सुगंध येईपर्यंत हे वाटण मी गॅसवरती परतून घेतलेलं आहे. छान सुगंध सुटलेला आहे. आता इथे मी 1 टीस्पून हळद टाकलेली आहे. चांगलं एकजीव करून घेऊया. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आमच्याकडे जरा तिखट वडे आवडतात, त्याच्यामुळे मी थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलं इथे. हे मिश्रण परतलेलं आहे चांगलं. सो आता मी हे या बटाट्याच्या स्मॅश केलेल्या बटाट्यांवरती टाकून घेते. तुम्ही कढईतही हे स्मॅश केलेले बटाटे टाकून परतवू शकता किंवा ही पद्धतही फॉलो करू शकता. सगळं सारण व्यवस्थित मी चमच्याचं पुसून घेतलेलं आहे. आता मी हे मिश्रण थंड झाल्यानंतर एकजीव करणार आहे कालवून. इथे मी सारण छान हाताने एकजीव करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग दिसतंय. आणि आता हा डो पण सेट झालेला आहे. सो आता आपण वडे तळायला सुरुवात करूयात. कढईमध्ये तेल तापवण्यास ठेवलेलं आहे. इथे मी छोट्या छोट्या आकाराचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीचे. आता आपण पाहूयात तेल व्यवस्थित तापलं आहे का. एक बेसनामध्ये असं बोट बुडवून थोडंसं पीठ सोडलं तर ते तरंगत वर आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजतं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्याशिवाय वडे सोडायचे नाही आहेत, नाहीतर ते कदाचित तेलामध्ये विरघळू पण शकतात. सो आपल्याला हवे त्या आकाराचे गोल किंवा चपटे वडे करून घ्यायचे. त्याला असं बेसनचं कोटिंग करायचं आहे. तुम्ही यासाठी चमच्याचा वापरही करू शकता. गॅसची फ्लेम मी थोडी कमी करते कारण तेल आपलं तापलेलं आहे. सो असं हे पिठामध्ये बुडवून अलगद हाताने सावकाश कढईमध्ये सोडलं आहे. अगदी केअरफुली करायचं आहे. हे अंगावर तेल उडण्याची शक्यता असते, सो अगदी केअरफुली करायचं आहे. तुमच्या कढईच्या साईजनुसार तुम्ही 3 ते 4 वडे एका वेळी टाकून तळू शकता. आणि वडे टाकल्यानंतर लगेच ते हलवायचे नाही आहेत. 1-2 सेकंद वाट बघायची. आता इथे 10-20 सेकंद झालेले आहेत. आपल्याला कळते की आवरणाचा रंग थोडा थोडा बदलत चाललेला आहे. सो आता ह्या कंडिशनला आपण हे वडे उलटे करून घेऊया. पाहू शकता अगदी छान असं आवरण आलेलं आहे वड्याला. जास्त पातळही नाही आहे किंवा अगदी घट्टही नाही आहे पीठ, त्याच्यामुळे आपलं आवरण छान खमंग खुसखुशीत होणार आहे. असं तुम्ही या पद्धतीने वडे उलटवून घेऊ शकता. गॅसची फ्लेम थोडी हाय केली आहे मी. एक साधारण अर्धा ते 1 मिनिट लागू शकतो तुमचे वडे तळण्यासाठी. कढईमध्ये तुम्ही किती वडे एका वेळी टाकता त्याच्यावरती हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता आपलं आवरण असं छान खरपूस तळलेलं आहे. आपण भज्यांना कसं तळतो सेम त्या पद्धतीने. सो आता ह्या स्टेजला मी हे वडे निथळून घेते तेलातून. असा या पद्धतीचा झारा वापरू शकता तुम्ही. तेल चांगलं निथळू द्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता वड्यांना बघून तुम्हाला लक्षात येईल की वर आपल्या वड्यांना कुठेही तेल दिसत नाही आहे. तुम्हाला दिसू शकतं व्हिडिओमध्ये.
सो हे वडे अजिबात तेलकट दिसत नाही आहेत. सो आपलं प्रमाण आणि रेसिपी परफेक्ट आहे. वडे मी काढून घेतले. इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे वडे तळून झालेले आहेत. याच पद्धतीने बाकीचे वडेही मी तळून घेते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला ऐकायला नक्की आवडेल. यासोबत तुम्ही छान हिरव्या मिरच्या मधून कापून बारीक तळू शकता आणि पावासोबत सर्व करू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.